नमस्ते, मी सुप्रिया. कुक विथ सुप्रियामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शिळ्या चपात्याचा चुरमा. तर आपण अनेकदा चपात्या शिळे उरल्या की टाकून देतो, नाही तर असं अन्न वाया जातं. तर तसं न करता आपण त्या चपात्याचा उपयोग केला पाहिजे. तर त्यासाठी शिळ्या चपात्यांना असे तुकडे करून घ्यायचे आधी, आणि त्यानंतर त्याला मिक्सर करून घ्यायचं. आणि त्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, शेंगा, लाल तिखट, हळद, जिरे मोहरी आणि चवीपुरतं मीठ. आता आपण या चपात्याच्या तुकड्याचं मिक्सर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग चुरमा करायचं. आता हे चपातीचं मिक्सर करून घेतलेलं आहे आपण. आता चुरमा करायचं त्याचा. आता कढईमध्ये 2 ते 2.5 चमचे साधारणतः तेल घालून घ्यायचं आपल्याला. तेलाला थोडं तापू दे. मग जिरे आणि मोहरी टाकायची आपल्याला. जिरे मोहरी कढलेत आता, तर आपण कढीपत्ता टाकू. त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे. त्यानंतर हिरवी मिरची, चांगलं घालून त्यामध्ये कांदा घालायचं. कांदा चांगलं परतून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाका, म्हणजे कांदा चांगला पगळतो. त्यानंतर थोडीशी हळद, एक अर्धा चमचा हळद टाकायचं. कांदा थोडंसं परतलं गेलं तर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकू. टोमॅटोलाही थोडंसं चांगलं परतून घ्या. आता हे कांदा आणि टोमॅटो चांगलं परतलं गेलं आहे, तर त्यामध्ये आपण मिक्सर केलेल्या चपातीचा चुरमा टाकू. ह्याला थोडंसं हलवून घ्यायचं. त्यामध्ये मीठ टाकायचं. आपण मग अशी थोडंसंच मीठ टाकलं होतं, तर आता थोडंसं अजून टाकू. चपातीच्या चुरमेला असं चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून सर्व एकत्र होईल. छान हलवून घेतल्यावर आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची. दही मिक्स करून घ्या चांगलं.
चांगलं हलवून घेतलेलं आहे. आता थोडं एक 5 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवू, म्हणजे दमून येते. आता हे आपला चुरमा तयार झालेला आहे. आता तयार झाला आपला हा चुरमा. खायला खूप छान लागतो, तेव्हा तुम्हीही तयार करून बघा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईबही करा.